ज्ञानेश्वरीचा अध्याय 18 आणि श्लोक क्रमांक आहे 14. ओवी प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे येथ करता येणे नामे बोलीजे जीव. ज्ञानेश्वर महाराज आपल्याला आपल्या मानवी जीवनाचं जे मुख्य प्रयोजन आहे ते काय आहे तर आपण हा देह घेऊन आलो. कशामुळे घेऊन आलो तर आपल्या पूर्वीच्या कर्मामुळे आपण हा देह घेऊन आलो. आणि ती कर्म किती प्रकारची आहेत तर नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. मग संतांनी काय सांगितलं आपल्याला की नित्य नैमित्तिक कर्म, विहित कर्म, उचित कर्म, ईश्वराला मान्य असलेली कर्म, निषिद्ध कर्म सोडून, काम्य कर्म सोडून निष्काम भावनेनं तुम्ही करा, जेणेकरून भगवंत ईश्वर संतुष्ट होईल. मग त्याचं प्रयोजन काय तर अंतकरणाची शुद्धी, चित्तशुद्धी. आणि मग ती चित्तशुद्धी जर झाली नाही तर अहंकारानं केलेलं कर्म हे आम्हाला सकाम कर्म काय होतं आमच्या अकाउंटवर पडतं. आमच्या कुणावर पडते या जीवाच्या नावावर पडते. जसं बँकेमध्ये ठेव ठेवली नावावर पडली तसं आम्ही केलेली कर्म, अनंत जन्माचा जो साठा, ती जी कर्म आहेत त्याला मध्ये संचित कर्म, प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म. मग पूर्वीचं संचित आज आमच्या परिपक्व झालं, प्रारब्ध रूपानं आम्हाला इथं भोगायला आलं. म्हणून ते झाड जाणीजे फुले, माणस जाणीजे बोले आणि भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. आमच्या वाट्याला आज जे भोग आले ते या जीवानं माग कुठेतरी बांधून घेतलेले आहेत. आणि त्याचा परिणाम म्हणून आम्हाला हा जन्म प्राप्त झाला. पण हा जन्म प्राप्त झाला त्याचा संत काय म्हणतात की उत्तम कर्म जर केली तर स्वर्ग लोकाला जातो. ऊर्ध्वम गच्छति सत्वस्थ. सत्वगुणी मनुष्य ऊर्ध्व लोकाला जातो. तमोगुणी मनुष्य कुठे जातो तिर्यंची योनीत. तिर्यंची योनी म्हणजे काय, ज्याचं मस्तक, ज्याचं हृदय आणि पोट एका लेवलमध्ये असते. जसं आपली गाई म्हैस असते ना, तिचं मस्तक, मेंदू, हृदय आणि पोट मग काय असते ते समान असते. मग त्यामुळे काय होतंय विकास होत नाही. का विकास होत नाही तर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा त्या मेंदूवर, पोटावर आणि हृदयावर समान परिणाम होतो. त्यामुळे जडत्व होते. आणि आमचं कसं आहे मेंदू वर ठेवला आहे, पण जरी मेंदू वर ठेवला तरी त्याची धाव जी आहे बुद्धीची ती खाली आहे. म्हणजे आमचं सुद्धा त्या जनावरासारखंच झालंय, फक्त आम्हाला 2 हात एक्स्ट्रा आहेत एवढंच आहे. नाहीतर आम्ही सुद्धा कोण आहे जनावर. का आहार निद्रा भय मैथून त्याच्याजवळ आहे आणि आमच्याजवळही त्याच्याशिवाय वेगळं दिलंय, पण आम्ही वापर करत नाही. दिलंय आम्हाला, दिली इंद्रिय, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडशी. मग आता प्रश्न असा आहे 50 वर्षामध्ये आम्ही नारायण जोडला का आम्ही पुढच्या जन्माची कर्म जोडली. काय जोडली आम्ही कर्म कशासाठी केलं, नारायणासाठी केलं का भोगण्यासाठी केलं. आम्ही घरामध्ये जेवण नारायणासाठी करतो का भोगण्यासाठी, कशासाठी करतो. पुलाव करतो, श्रीखंड करतो, बासुंदी करतो, मंचुरियन करतो आणि काय चायनीज करतो. कशासाठी पांडुरंगाला नैवेद्य दाखवण्यासाठी नाही. आम्ही जे जे करतो ते ते भोगण्यासाठी करतो. आमचं कर्म ईश्वराला संतुष्ट करावं
ह्या हेतून होत नाही. मग त्या कर्मामधून आमचा काहीतरी हेतू असतोय, मला हे मिळावं. म्हणजे जीवाला काहीतरी त्या कर्मातनं सकामता आहे. आणि संत म्हणतात सकाम सर्व ही साधने सांडा, निष्काम ही भक्ती मांडा, कुतर्क ही वृत्ती दौडा, आली जरा रे जरा देव आपलासे करा. कुणी काय म्हणू यासाठी, बळकट प्रेम असू द्या गाठी, निंदा स्तुतीवर लावून काठी, मी तू हरा रे हरा देव आपलासे करा. पुनरपी जन्माची प्राप्ती कोण्या न मिळे कल्पांती, ऐसा विवेक जानुनी चित्ती, गुरुसी भजा रे भजा देव आपलासे करा. देवा दिला देह भजना गोमटा, पण आम्ही हा देह भजनाला दिलेला भोजनाकडे लावला. दिला भजनाला, पण लक्ष भजनात नाही. भजनात असलं तरी भोजनात लक्ष आहे. हे अशुद्ध जीवाचं लक्षण आहे. कशाचं? अशुद्ध अंतकरण आणि त्याच्यामध्ये प्रतिबिंबित झालेलं चैतन्य, त्याचं नाव जीव. आणि त्या अशुद्ध अंतकरणामध्ये असलेले संकल्प, वासना, संस्कार पूर्वीचे जे आहेत ते घेऊन आम्ही जीव जो परमात्मरूप आहे तो सुद्धा आपल्या परमात्म स्वरूपाला विसरून आता काय झालेला आहे, मी देह आहे. अशा पद्धतीचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आमचं सगळं नियोजन देहाचं आहे. मी देव स्वरूप आहे, मी वासुदेव स्वरूप आहे. हे कितीही वेळा कीर्तनात सांगितलं. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. पण आम्ही कुणाला विचारायला जात नाही, आम्हाला विचारायची गरज वाटत नाही. आम्हाला करण्यामध्ये आनंद आहे, भोगण्यामध्ये आनंद आहे, परत करण्यामध्ये आनंद आहे, परत भोगण्यामध्ये आनंद आहे. आमचा आनंद करण्यामध्ये आणि भोगण्यामध्ये आहे. अकर्ता होण्यामध्ये आम्हाला आनंद नाही. संत म्हणतात अकर्ता होण्यामध्ये तुला आनंद आहे, अकर्ता होण्यामध्ये मुक्ती आहे, अकर्ता होण्यामध्ये जीवनमुक्ती आहे, अकर्ता होण्यामध्ये साक्षीत्व आहे, अकर्ता होण्यामध्ये असंगता आहे, अकर्ता होण्यामध्ये निसंगता आहे, निर्लेपता आहे. पण आम्हाला अलिप्त व्हायचं नाही आहे, आम्हाला लिप्त व्हायचं आहे. आम्हाला असंग व्हायचं नाही आहे, आम्हाला संग पाहिजे. आणि कीर्तनात तर सांगतात न करी रे संग. संगामुळं तुला तुझ्या परमात्म स्वरूपाला तू आहेस कोण, तर तू मुळात सच्चिदानंद स्वरूप आहेस. पण ते सच्चिदानंद स्वरूप जीवानं विसरले. का विसरलं, तर अनादि मायेच्या प्रभावामुळे जीव स्वतःला जाणत नाही. का जाणतोय आम्ही? आणि आमचं जे जाणणं आहे आत्ता ते कसं आहे, विपरीत. कसं आहे, आम्ही जाणतो पण मी तत्वरूप आहे असं आम्ही जाणत नाही. मी हा देह आहे असं आम्ही आता आमचं ज्ञान आहे. पण मी देह आहे असं तरी आम्हाला वाटतं का हो? नाही. मग काय वाटते, मी आबा देसाई आहे. मग आबा देसाई कधी निर्माण झाला? कधी माहिती आहे की तुम्हाला? कधी बोलले कोणतरी आता? हां हां 12व्याला अण्णा म्हणतात की 1200ला आबा देसाई कधी निर्माण झाला? 1200ला. त्याच्या अगोदर आबा देसाई होता का? होता का? अहो तुमचं जे नाव आहे ते 1200ला तुम्हाला मिळालं, पण त्याच्या अगोदर तुम्ही होता ना? होता. मग ज्या वेळेला तुम्ही गर्भामध्ये होता त्यावेळेला तुम्हाला नाव होतं का? नव्हतं. मग त्यावेळेला तुम्ही होता ना? कोण होता तुम्ही त्यावेळेला? तुम्ही कोण होता त्यावेळेला? तुम्ही नुसतं होता. नंतर बाहेर आल्यावर तुम्हाला या उपाध्या सगळ्या मिळायला लागल्या. मी कावण्याचा आहे, मी निगव्याचा आहे, मी गारगोटीचा आहे, मी महाराष्ट्रातला आहे, मी भारतातला आहे, मी झारखंडचा आहे, मी रशियाचा आहे, असं
कुणाला उपाधी मिळाली? त्या जीवानं देहाच्या माध्यमातनं देश काळ वस्तूची उपाधी स्वीकारली. पण ती उपाधी कुणाची आहे? कुणाच्या संबंधानं आहे? देहाच्या संबंधानं आहे. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. पण मी उपाधी माझी गुप्त चैतन्य असे या उपाधीमध्ये माझं जे अस्तित्व आहे, ते अविद्या उपाधीमध्ये जे चैतन्य स्वरूप आहे आणि विद्या उपाधीमध्ये जे चैतन्य स्वरूप आहे त्याचा आपला आता संबंध नाही. आता हा अविद्याग्रस्त जीव आहे आणि हा अविद्याग्रस्त जीव त्यानं उपाधी घेतली कुणाची? अविद्येची, मायेची, अविद्या. आणि त्यानं काय झालं? तो जीव स्वतःला विसरला आणि मग काय निर्माण झालं? अज्ञान. परिणाम काय झाला? अज्ञानाचा परिणाम अंतःकरण. काय झालं? अंतःकरण. अविद्येचा परिणाम अंतःकरण. अविद्या कुणामुळे निर्माण झाली? तर स्वतःचं स्वरूप विसरल्यामुळे. मग दिवसामध्ये आम्ही स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी जागृत आहे का झोपलोय? नाही. म्हणजे का 7व्या प्रकरणात अज्ञान नाही असं म्हणतात. कुणाला? जो जागृत आहे त्याला निद्रा नाही आणि जो जागृत नाही तो निद्रिस्त आहे. या निशा सर्वभूतानां तस्या जागृती संयमी. जो अज्ञान निद्रेमध्ये झोपलेला आहे त्याला मी देह आहे हे स्वप्न पडलेलं आहे. मी देह आहे या स्वप्नामध्ये आम्ही सगळे आता वावरतोय आणि तिथंही आम्ही थांबलेलो नाही. मी सोम्या, मी गोम्या, मी आमका, मी तमका, मी ह्या जातीचा, मी त्या जातीचा, मी ह्या गावचा, मी त्या शहरातला, मी उच्च कुळातला, मी खालच्या कुळातला. जात, धर्म, पंथ ह्याच्यामध्ये आम्ही सगळे काय झालो? उपाधीमुळे, अज्ञान उपाधीमुळे काय झालो? आम्ही त्या अविद्या उपाधीचा प्रभाव होऊन आमचं स्वरूपाला विस्मरण होऊन त्या उपाधीचे जे काही गुणदोष आहेत ते आमच्यावर आरोपित झाले. आणि मग हा जीव ह्या देहाला मी म्हणायला लागला. पण खरं म्हटलं तर संत म्हणतात की जीव जरी ह्याला मी म्हणायला लागला तरी तो शरीर आणि जीव हा एक नाही. या जड शरीराचं आणि त्या आतल्या आपल्या चैतन्य स्वरूपाचं कधीही संयोग होत नाही. पण आम्हाला दिवसामध्ये कधी आम्हाला त्याची आठवणच येत नाही की मी तत्वरूप आहे. आपल्याला सांगायला उद्देश काय आहे? की तू तत्वरूप आहेस. तू या देहामध्ये आलायस ते पूर्वीच्या कर्मामुळे आलायस आणि ह्या जीवनामध्ये आल्यानंतर तुला काय करायचं आहे? तर तू कोण आहेस हे समजून घेऊन क्रियमान करताना तू जाग राहायचं आहे. ते क्रियमान बंधनाला कारणीभूत होणार नाही याची आपण सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे. आणि आमचं काय होतंय? प्रत्येक कर्म अहंकारानं केल्यामुळं, हेतू ठेवून केल्यामुळं त्या प्रत्येक कर्माचा आम्हाला काय व्हायला लागलाय? काय व्हायला लागलाय? कर्तृत्व आणि भोक्तृत्व. बघा की मला सुद्धा इथं बसल्यानंतर असं वाटतंय की नाही मी प्रवचन करतोय म्हणून. पण संत काय म्हणतात? प्रकृती करी कर्मे. जी सगळी कर्म आहेत त्याचा आत्मतत्वाच्या ठिकाणी काहीही संबंध नाही. पण संबंध नाही हे बरोबर शास्त्रकार सांगितलंय. पण मी आत्मरूप आहे आणि माझा कर्माशी संबंध नाही हे जर तपासून बघायचं म्हटलं तर दिवसभरात आमच्याकडून केली जाणारी कर्म मी अकर्ता आहे अशा भावनेतून, अशा जागृतीतून होतात का? होत नाहीत.
आमची सगळी कर्म जी आहेत ती मी कर्तृत्व भावनेनंच काहीतरी करतोय, निष्काम भावनेनं साक्षी होऊन दक्ष राहून ही कर्म सगळी प्रकृतीची आहेत अशा भावनेनं कोणतंही आमचं कर्म होत नाही. का? आम्ही जागच नसतोय. म्हणून ते देशमुख काका सांगतात, थांबा, पहा आणि मग जा. रेड सिग्नल, येलो सिग्नल आणि ग्रीन सिग्नल. लाल सिग्नल थांबा, येलो सिग्नल पहा आणि ग्रीन सिग्नल जावा. तसं आमच्याकडे कर्म होत असताना थोडं थांबता आलं पाहिजे. कर्म करताना काय थांबायचं आहे की ही कर्म कोण करायला लागले, कशी कर्म निर्माण व्हायला लागल्यात, माझा याच्याशी काही संबंध, असं थोडं तरी ज्ञान आमचं जागृत व्हायला पाहिजे. ही सगळी प्रकृती असं दिवसात सकाळी चहा किंवा ब्रश करण्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कधी वाटते का आम्हाला की ही सगळी कर्म माझी नाहीत म्हणून? दात कोण घासतं, चहा कोण घेतं, जेवण कोण करतं? म्हणजे ही सगळी कर्म कुणाची संत म्हणायला लागल्यात? प्रकृतीची आहेत. आणि इथं काय म्हणायला लागल्यात की प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे. भ्रमानं प्रकृतीची कर्म जीव आपल्या माथ्यावर घेऊन उगाचच कर्माचं कर्तृत्व आणि भोक्तृत्व घेऊन आमच्या संचितामध्ये भर घालायला लागलाय. आणि त्या संचितामध्ये भर पडल्यामुळे आमचा कर्माचा साठा कमी न होता काय व्हायला लागलाय? म्हणजे आम्ही एका जन्मात जी कर्म करतोय ती पुढच्या 100 जन्माची तयारी करायची चालू आहे. किती? आणि महाराज तर आमचे परवा सांगत होते की आपल्याकडे आळी असते ना, आळी, ती आळी पहिल्यांदा पुढचा पाय, पुढचं तोंड उचलते, पुढं टेकवते, मग मागचा पाऊल उचलते. तसं हा जीव हे देह सोडताना पहिल्या दुसऱ्या घराची व्यवस्था करतो आणि मग ह्या देहातनं काढता पाय घेतो. जसं आम्ही ह्या शहरातनं बदली झाल्यावर पहिली तिथं फ्लॅट बुक करतो किंवा नवीन घर घेतो आणि मग हे घर सोडतो, तसं हा जीव पुढचं अगोदर बुकिंग करतो आणि मग इकडचं घर खाली करतो. तसं हे आम्ही करतच आलोय. हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम, हे नाही, हेच करायचं. मागे आम्ही हेच करत आलो. आज सुद्धा जर तुमचं आजच्या जीवनात आजच्या दिवसाचं जर आपण परीक्षण केलं तर आज सुद्धा आम्ही कर्म बांधून घेतलीच कर्म. का? तर ही ओवी आमच्या लक्षात नाही. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे, एथ करता येणे नामे बोलीजे जीव. तिथं तो करता कर्तृत्व भाव घेतो. तो कोण घेतो? तर तो जीव घेतो. कोण घेतो? जीव. मग आता आपण बघितली की 3 प्रकारची काय आहेत? प्रारब्ध कर्म, संचित कर्म, क्रियमान कर्म. मग महाराज आमचे सांगायचे संचित कर्म म्हणजे काय? तर भात्यात असलेला बाण. कुठं असलेला? भात्यात. क्रियमान कर्म म्हणजे काय? तर धनुष्यावर लावलेला बाण. आणि प्रारब्ध कर्म म्हणजे काय? तर सोडलेला बाण. आता सोडलेला बाण आहे ते म्हणजे हे शरीर. आता याला काय बदलता येत नाही. आता जे आलंय ते भोगल्याशिवाय गत्यंतर नाही. भात्यात धनुष्यावर लावलेला बाण कोणता? तर क्रियमान कर्म. आणि संचितात साठलेलं जे आहे ते काय आहे? ते भात्यामध्ये असलेले आपली कर्म आहेत. मग मी ज्या वेळेला ज्ञान मला प्राप्त होतं त्यावेळेला संत काय म्हणतात? त्याचं प्रारब्ध, संचित आणि क्रियमान जळून जातं. म्हणजे काय होतं? त्याचा त्याच्याशी संबंध राहत नाही. पण हे बघायला पाहिजे की माझा कर्माशी संबंध संपलाय का नाही संपलाय. आम्ही वाचतोय बरोबर की ज्ञान झाल्यानंतर कर्माचा संबंध राहत नाही.
संचित कर्म सगळी भस्मसात होतात. म्हणून ते ज्ञानाग्नी सर्व कर्म भस्मसात करून टाकतो. ज्ञानाग्नीची नेमिषे जेने जाळीले कर्म आशेके तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळखतू. म्हणून हे कर्म कसं करतो मनुष्य? इकडे लक्ष द्या, इकडे तिकडे मन जाते हो. आणि कुठं जाते? त्याला जी सवय लागली आहे तिकडं जाते. ते त्याला इलाज नाही, त्याला ह्याची सवय नाही आहे. आणि थोडंसं डोक्यावरनं जायला लागलं की मग काय? कर्म करत असताना हा जीव कसा कर्म करतो? तर त्याला 5 गोष्टी लागतात. लक्ष द्या. पहिलं लागतं हे शरीर, दुसरं लागतं जीव, तिसरं लागते इंद्रिय, चौथ्या लागते प्राण आणि 5वं लागतात देवता. काय लागते? 5 गोष्टी लागतात. कर्म करायचं आहे, पण कर्म करायला 5 कारणं लागतात असं ज्ञानेश्वर महाराज या 14व्या श्लोकामध्ये सांगायला लागल्यात. कोणकोणती? तर हे कर्म कशावर आधारित आहे सगळं? तर हे शरीरावर. शरीरच नाही तर कर्म कसं करणार? म्हणून याला अधिष्ठान म्हटले. काय म्हटले? अधिष्ठान. कोणकोणती कर्म? शारीरिक कर्म, वाचिक कर्म, मानसिक कर्म, सूक्ष्म कर्म, स्थूल कर्म, निषिद्ध कर्म, विधी कर्म, नित्य कर्म, नैमित्तिक कर्म. सगळी कर्म होण्यासाठी ह्या शरीराची काय आहे? गरज आहे. आणि ते जर नसेल तर कर्म होणार नाही. म्हणून ह्याला अधिष्ठान म्हटले. काय म्हटले? अधिष्ठान. आता हे अधिष्ठान आहे तर कर्म होईल का? तर नाही. का? तर ही जी शरीर आहे हे जड आहे, ह्याला स्वतःला चालण्याची ताकद नाही. म्हणून ह्याला चालवण्यासाठी आतमध्ये भगवंतानी काय व्यवस्था केली? तर सूक्ष्म देहामध्ये त्या चैतन्याचं जे प्रतिबिंब पडलं त्याचं नाव काय आहे? जीव. आणि त्या जीवाच्या नुसत्या अस्तित्वामुळं किंवा चेतनेमुळं काय झालं? त्या अंतकरणाला जसं एखादं लोहचुंबक काय झालं? टाचणीच्या जवळ आलं तर काय होतंय? त्या टाचण्या काय होतात? हलायला लागतात. तसं त्या चैतन्याच्या प्रकाशामध्ये, चेतनेमध्ये ते सूक्ष्म शरीर काय व्हायला लागते आणि हे स्थूल शरीर हलायला लागते. म्हणून चाले हे शरीर कुणाची या सत्ते? कुणाच्या सत्तेने? तर त्या भगवंताच्याच सत्तेनं हे स्थूल शरीर, सूक्ष्म शरीर काय होते? ते चलायमान होते. दुसरं सांगितलं. काय सांगितलं? पहिलं शरीर. मग ते किती भूतांचं आहे? ते 5 भूतांचं आहे. त्याच्यात किती तत्व आहेत? ती 25 तत्व आहेत. मग ते किती धातू आहेत? 7 धातू आहेत. किती क्षीरसागर आहेत ते आपण ते नंतर बघूया. मग त्यानंतर कोण झाला? तर तो कर्म करायला ह्याला काही कळत नाही. ही गाडी आहे, तुमच्या माझ्या शरीराला काही समजत नाही. आता इथे प्रवचनाला बसले, कुणाला समजते सगळं? त्या अंतकरणाला सगळं समजते. ती ज्ञानशक्ती आहे आणि त्याला ते सगळं समजते. का समजते? तर अंतकरणाच्या मागं जीव आहे. तो जीव जर तिथं नसता तर त्या अंतकरणाला सुद्धा ज्ञान झालं नसतं. बरोबर आहे ना? का? तर तो जीव सुद्धा त्या चैतन्याचाच काय आहे? प्रतिबिंब आहे. तो चिदाभास आहे. पण चिदाभास, पण ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात की चंद्राचा प्रकाश पाण्यात पडला, तो प्रकाश चंद्राचाच आहे ना. तसं हा जीव हा त्या आत्मसूर्याचा प्रकाश आहे, पण तो त्या आत्मचैतन्यापासून भिन्न नाही. तो प्रकाश जो आहे, आणि संत सांगतात की त्या ठिकाणी जीव नावाचं काही जे आम्ही म्हणतो ते सुद्धा भास आहे. पण तो कसा आहे? तो आणि वेगळा विषय होणार. म्हणून आपण ते जीव आहे का नाही, त्याची सिद्धी होते का नाही, तो विषय घ्यायला नको. का? तर जीवाची सिद्धी होत नाही हो. ज्ञानाच्या दृष्टीनं जीवाची सिद्धी होत नाही, पण अज्ञानाच्या दृष्टीनं
आता भोगायला लागलाय, सुख दुःख जीव भोग पावे. पण तोच जर तुम्ही मी जीवाचं खंडन केलं, अज्ञानानं जीव निर्माण झाला. पण ज्ञानदशेमध्ये मी जीव नाही, मी शिव आहे, मी साक्षी आहे. हे कधी? ज्ञान झाल्यावर. पण आम्हाला दिवसात ज्ञान कुठं आहे? आम्हाला तो देव भी माहिती नाही, तो साक्षीही माहिती नाही, तो प्रमाता पण माहिती नाही, जीव ही माहिती नाही, अन्ना देह पण माहिती नाही. का माहिती नाही? का माहिती नाही सांगतो बघा, पटतंय का? आता आम्ही देह मी म्हणून जगतोय का आबा म्हणून जगतोय? मग आबा ही काय आहे? आबा काय आहे? कल्पना आहे. काय आबा? आबा म्हणजे काय? कशाला आबा म्हणायचं? बरं ते जाऊ द्या, त्याच्याही पुढे जाऊन मी मराठा आहे, हिंदू आहे, हे काय आहे? हे ज्ञान आहे? काय आहे? कल्पना आहे. माझी शेती आहे, हे काय आहे? कल्पना आहे. माझी मुलं आहेत, हे काय आहे? माझी पत्नी आहे, हे काय आहे? माझे एवढे एवढे पैसे आहेत, काय आहे? मग कल्पनेची बाधा न हो काय? बोला की, न हो कावणे काळी. कावणे जिथं आहे तिथं कावण्याच्या काळामध्ये कल्पनेची बाधा होऊ देऊ नकोस. आणि आम्ही पहिली कल्पना निर्माण झाली कोणती? मी देह आहे. हा, त्याच्या अगोदर मी अण्णा मी जीव आहे हे तरी ज्ञान आम्हाला कुठे आहे अण्णा? मी जीव आहे हेही ज्ञान आम्हाला नाही. आणि मी देह आहे, कधी दिवसात आम्हाला मी देह आहे असं वाटते नाही. मग काय वाटते? मी पुरुष आहे, मी नवरा आहे. वाटत नाही? वाटत नाही तुम्हाला? नवरा आहे असं वाटत नाही? काय वाटते? वारकरी असं वाटते त्यावेळेला? नाही, पत्नी समोर आल्यावर तुम्हाला काय वाटते? नवरा आहे असं वाटते का वारकरी असं वाटते? नाही, पत्नीमध्ये रुक्मिणी दिसायला लागली तर तुम्ही वारकरी आहे. म्हणजे तुम्ही आणि मी, म्हणजे तुम्ही म्हणाल मी वेगळा का तुम्ही वेगळा, तसं नाही. पत्नीमध्ये आम्हाला रुक्मिणी कधी दिसली? दिसली नाही? दिसली. कधी बघायची? कधी पाहायचं? बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. कधी? कधी बघायचं? जागृतीत बघायचं. जागृती कधी येईल? हे ज्ञान जागा असलं तर. मग कधी दिवसात नाही एकदा तरी पत्नीला नमस्कार केला का आजपर्यंत? आई रुक्मिणी. पण पांडुरंगाच्या पंढरपुरात जाऊन पंढरी नगरीमध्ये जी बोलली नाही कधी, जिनं तुम्हाला कधी लाडू दिला नाही, चहा दिला नाही, पोहे दिले नाहीत, शिरा दिला नाही, तिच्या मात्र पायावर आम्ही नतमस्तक झालो. पण जी तुमच्या बरोबर देवानं तुम्हाला जोडीदारीन म्हणून, साथीदारीन म्हणून दिली, आणि जी तुम्हाला सकाळपासून संध्याकाळपर्यंत मालक आमची आली, मालक तुम्ही आले आल्या पदर डोक्यावर, आमची हे आले, आमची हे आले, तुम्ही बाहेर गेल्यानंतर तुमचं घर जिनं सांभाळलं, संध्याकाळच्या सकाळचं कीर्तन प्रवचन झाल्यानंतर काय जेवण नसलं तरी घरात वाढणारी जी रुक्मिणी आहे, महाराज आमचे म्हणायचे रुक्मा. रुक्मा म्हणजे मा म्हणजे आई. रुक थांब, थांब म्हणजे त्या आईच्या दारात तुझं मन थांबू दे. कधी थांबलंय आमचं मन? त्या रुक्मिणीचं दर्शन घेण्यापेक्षा ही घरातली रुक्मिणी आहे असं जर म्हटलो तर पांडुरंगानं तिचं दर्शन घ्यायचं आणि रुक्मिणीनं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं. काय अडचण आहे त्यावेळेला? मग घेणार उद्यापासून दर्शन? आहे तयारी आमची? आहे का? खरं सांगा. नाही. मग कशाला म्हणायचं जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत? जर असं आम्हाला जगायचंच नाही आहे, विष्णुमय जग वैष्णवान साधर. आणि काय आता विश्वात्मके, घरातली सोडून, शेजारची सोडून, गावातली सोडून, विश्वात्मक देव आहे, गावातली तेवढी सोडून. हे आमचं ज्ञान आहे? हे ज्ञानदेवांचं ज्ञान आहे? हे संतांचं ज्ञान आहे? नाही. म्हणून आम्ही फार घसरलो अण्णा, फार घसरलो. खरं म्हणलं तर घसरलेलो नाही, पसरलोय. घसरलेलो नाही, लाट पाण्याला सोडून गेलेली नाही, पण मी पाण्याच्या जवळ आहे हे लाटेला समजेना झाले.
मी पाणीच आहे हेही ते कसं आहे, मी पाणीच आहे समजलं असतं तर लाट कशाला झाली असती. मी जर पाणीच आहे जर समजलं असतं तर जीव शिव दोन्ही हरिरूप तरंग हे जर समजलं असतं तर हा जीव झालाच कशाला असता. आणि तो जीवन सच्चिदान अण्णा काय म्हणतात की आमचं स्वरूप झाकलं गेलं आणि काय झाला, दोरीवर साप दिसला. दोरीवर साप दिसल्यावर खरा वाटायला लागला. अण्णा त्याच्या पुढे सांगतात दिसला हे पर्यंत ठीक आहे, पण दिसला हा खोटा आहे हे कळलं तर ज्ञान आहे. आणि दिसला भासला सत्य वाटला आणि चावायला लागला म्हटला की अज्ञान आहे. आणि आता आम्हाला काय झालंय, दिसलेलं बी माहिती नाही, भासलेलंही माहिती नाही, सत्य वाटलेलं बी माहिती नाही आणि चावतंय ते बी माहिती नाही, तरी धरायचं सोडत नाही. ते सापच पाहिजे म्हणते. हा साप आहे, दोरीवरचा साप हाय. चैतन्य अधिष्ठानावर पंचमहाभूतांचा साप आम्हाला चावायला लागलाय. हे काय आम्हाला गुदगुल्या करतात, काय करतात. देह आम्हाला काय देतो, जीवन देतो का मरण, काय देतो. देव आम्हाला जीवन देतो आणि देह आम्हाला काय देतो. देहानं काय दिलं, काय दिलं, जन्म दिला का मरण, काय दिलं, जन्म दिला पण मरण नाही दिलं. अहो जन्म दिल्याबरोबर छापा आहे की काटा आहेच की. ज्या देहानं जन्म दिला आणि जन्माबरोबर मरण फ्री दिलं. काय दिलं, एकावर एक फ्री. समजा लग्नामध्ये पत्नी फ्री मिळाली, काय मिळाली, फ्री मिळाली. पण फ्री बरोबर आणखी काय काय फ्री मिळालं ते तुम्हाला माहिती आहे. काय फ्री मिळालं ते, देहानं जे दिलं ते दिलं, सुख थोडं दिलं पण दुःख जास्त दिलं. त्रिविध तापाची आम्हाला त्या ठिकाणी काय झाली, प्राप्ती झाली. तरी सुद्धा मी देह नाही, मी जीव आहे, मी चैतन्य आहे हे आम्हाला समजून घेण्याची, त्याप्रमाणे जगण्याची इच्छा नाही. पहिला शरीर, 2 नंबर जीव, आणि हा जीव मग अंतकरणाच्या ठिकाणी असलेले संकल्प वासना आणि संस्कार घेऊन त्याला काहीतरी भोगायची इच्छा आहे. काय इच्छा आहे, आम्ही जीवन जे आज जगतो की नाही ते योगासाठी जगतो का भोगासाठी. आजचं जीवन फक्त आजचा दिवस फक्त, आज आम्ही दिवसभर योग व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा यासाठी जीवन आजचं दिवसाचं जगलो का या पंच इंद्रियांच्या माध्यमातनं भोगण्यासाठी आजचा दिवस घालवला. बघा विचार करू. अजून आम्हाला योग नको आहे, तत्वम असी हा योग नको आहे. देह मी असी आणि भोगण्यासाठी पंच इंद्रिय असी आणि पंचविषय असी, हे आम्हाला बरं वाटते. प्रवृत्ती मार्ग आम्हाला बरा वाटते, निवृत्ती मार्ग आम्हाला नको वाटते. मग तो जीव या इंद्रियांच्या माध्यमातनं काय करायला लागला, त्याला तिसरं गोष्ट मिळाली. कोणती, इंद्रिय. आणि संत म्हणतात इंद्रिय भोगासाठी नाहीत, तर ह्या इंद्रियांनी काय करायचं आहे, तर ह्यांना संयमित करून दिली इंद्रिय हात पाय कान. कशासाठी, डोळे तुम्ही घ्या रे सुख, तुम्ही ऐका रे कान, मनात येते धावगी. मग आता आमच्या अंतकरणामध्ये जे मन आहे त्यानं काय करायचं आहे, तर मी देह नाही, मी तत्वरूप आहे असं मनामध्ये अनुसंधान पाहिजे. काय पाहिजे, मनाच्या ठिकाणी जाणीव शक्ती आहे. मन कसं आहे, जाणीवयुक्त आहे. आणि प्राण कसा आहे, जडरूप आहे. कसा आहे, क्रियारूप आहे. आणि मन कसं आहे, जाणीवयुक्त आहे. आता हे सगळं जे मी बोलायला लागलोय ते कानाच्या माध्यमातनं आत जाऊन त्या कानाच्या तिथं मन येते.
मनाच्या मागं बुद्धी आहे आणि हे मन आणि बुद्धी ही ज्ञानशक्ती आहे. त्या दोघांच्या ठिकाणी ह्या शब्दांची प्रक्रिया व्हायला लागल्या. उपदेश कुठं व्हायला लागलाय? मनाच्या ठिकाणी उपदेश व्हायला लागलाय. म्हणून मनोमय कोश आहे की नाही, मनोमय कोश, त्या मनोमय कोशाचा आत्मा, मनोमय कोशाचा आत्मा कोण आहे? तर तो उपदेश आहे. मन त्याचा जो आत्मा आहे तो उपदेश आहे आणि सद्गुरु त्या मनाच्या ठिकाणी तत्त्वम असी हा उपदेश करतात. आणि बुद्धीच्या ठिकाणी निश्चय आहे. मनानं तो काय करायचा आहे? उपदेश ग्रहण करायचा आहे, तशी श्रद्धा ठेवायची आहे आणि त्या ठिकाणं बुद्धीनं मग तसा निश्चय करायचा आहे. मग आता आमचा निश्चय काय आहे? मी देह आहे. हा उपदेश कधी केला? 12व्याला. कुणी केला? मामीनं केला, आत्तीनं केला, काकीनं केला, आईनं केला. पण पहिल्यांदा काय उपदेश केला? कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या. तो उपदेश पटला नाही, पचला नाही. मग काय? मग दुसरा उपदेश केला, अजय घ्या, विजय घ्या, आणि काय नवीन नवीन नावं आल्यात. आता आमच्या 2 मुलांची नावं आम्ही आरुष आणि प्रत्युष ठेवल्यात. काय ठेवल्यात? मॅचिंग. आरुष आणि प्रत्युष. आरुष म्हणजे काय? सकाळ. प्रत्युष म्हणजे काय? पहाट. मग ते एकानं विचारलं, हो पहिली पहाट येते मग सकाळ येते? तसं नाही, आमच्याकडे उलटं झालंय म्हटलं. पहिली सकाळ आले नंतर पहाट झाली. काय कोण विचारायला सांगता येत नाही काय. तर सांगायचा मुद्दा काय होता? तर तो गोविंद घ्या असं संतांनी, तसं संत इथं आल्यानंतर आम्हाला उपदेश करतात, अरे तू देह नाहीस. पण असं किती वेळा जरी सांगितलं की नाही, ऐकतंय, इथंच झाडतंय, तुमचं तुमच्याजवळ घ्या म्हणतंय, आमचं आपला आम्ही घेऊन घराकडं जातो. का? देह नाही म्हणणं सोपं आहे, पण ताप आल्यावर, पोटात दुखायला लागल्यावर, ठेच कळल्यावर, कान दुखायला लागल्यावर, मुतखडा झाल्यावर, अपेंडिक्स झाल्यावर, डिसेंट्री लागल्यावर मी देह नाही असं वाटते. हे सगळं देहाचं आहे. आता एखादं दुःख आल्यानंतर हे देहाचं दुःख आहे असं वाटते का आपल्याला? नाही. मग काय वाटते? एवढं सगळं मी केलं आणि पांडुरंगाला दुसरा कोण घावलाच नाही. केले कर्म झाले तेची भोग आले. तू पिक्चरच तसा रेकॉर्डिंग करून ठेवला, पांडुरंग काय करणार आता? पांडुरंग म्हणतोय तुझा पिक्चर आहे, तुझं तू बघ, आणि पुढं जर तुला चांगला पिक्चर पाहिजे असेल तर आत्ता जागा हो, आणि आत्ता जर चुकीचं रेकॉर्डिंग केलंस तर आणि पुढचा पिक्चर आणि हाय तसा. चांगलं कर्म कर, चांगल्या योनीत जाशील. दिवसभर निंदा करत बस. तुम्हाला मग सांगितलं कुठली योनी? तिर्यंच. तिर्यंच म्हणजे ज्याचं पोट, ज्याचं डोकं आणि ज्याचं हृदय एका लेवलला असते ती तिर्यंच योनी. आणि त्याच्यापेक्षा आणखीन त्याच्यातही खाली किडा, मुंगी, ढेकून, पिसवा हे कधी. आणि जर आम्ही दुसऱ्याची निंदा करत बसलो, दुसऱ्याचं रक्त शोषत बसलो, दुसऱ्याच्या पायामध्ये पाय घालत बसलो तर मग हे असल्या योनीत जायला लागते. आणि त्याच्याही पुढे जाऊन संत म्हणतात, आणि जर तू घाण काम केलंस तर तुला दगड करून ठेवतात. काय करून ठेवतात? आणि त्यातही आणि उपमा जर पाहिजे असेल तर कुठला दगड माहितीये का? संडास मधला दगड. लय अवघड आहे काम. हो, मी ग्रंथात वाचलंय. तुम्ही म्हणाल तुम्ही कुठलं सांगा लागलाय? मी ग्रंथात वाचलंय. ग्रंथात वाचलंय म्हणजे आमचे जे काही 84 लक्ष जीव योनी ते जीव फिरायला लागलेला आहे, ते आम्ही जर हा देह मिळाल्यानंतर जाग झालो नाही, ज्ञान करून घेतलं नाही, संतांची सेवा केली नाही, भक्ती योग त्यानंतर जे काही सत्कर्म आहेत,
सदाचार आहे, नामस्मरण आहे, जप आहे, तप आहे, स्वाध्याय आहे, ईश्वर प्रणिधान आहे, सत्य आहे, शौच आहे, तप आहे, ह्या सगळ्या जर गोष्टी आम्ही बांधून घेतल्या नाहीत तर आमच्या वाट्याला पुढचं जे आयुष्य आहे ते अवघड आहे. काय आहे आता अवघड? आता जे आयुष्य आहे ते अवघड आहे का सोपं आहे? आत्ता जे आहे, आता कावण्यातलं जे आहे ते सोपं आहे का अवघड आहे? सोपं आहे. का सोपं आहे? का सोपं आहे? अहो सोपं आहे, शरीर चांगलं आहे, खायला चांगलं आहे, 5 किलो 10 किलो गहू मिळतात, 10 किलो तांदूळ मिळतात, गरिबाचा आनंदाचा शिधा मिळतोय, नाही म्हटलं तर फॉर्म भरला असला तर 1500 रुपये मिळतात. मग हे सगळं चांगलं आहे की. म्हणजे खाण्याचा काय आटा अडचण? अहो संतांनी खायला न मिळत असताना कसं काय परमार्थ केला असेल, आणि आम्हाला खातंय झोपते. त्या चांगदेव 65 मध्ये सांगितल्यात अज्ञान याला 2 अवस्था चांगल्या वाटतात, एक जागृती आणि एक सुषुप्ती. सकाळी आमची पत्नी सकाळी उठते, डबा वगैरे करते, चहा वगैरे झाला की जरा आणि पडते. पण का पकडते? का म्हणजे का झोपलीस? काय नाही, बरं वाटते. जीवाला का नाही झोपायला मिळालं की बरं वाटते. संत म्हणतात ह्यो जन्म बाबा परत नाही, झोपू नकोस. का? तर 70 वर्षाचं आयुष्य 35 वर्ष झोपायला जातात. किती वर्ष? हो ते हे सांगते तो अण्णा याच्यामध्ये कशामध्ये अभंगात, पण ते अभंगात सांगितलेलं कळत नाही दिसती. 35 वर्ष किती झोपायला, आणि शेतात किती वर्ष जातात? 20 वर्ष. जेवणात, आणि मग परमार्थ कधी करायचा? कुठं वेळच नाही आम्हाला परमार्थ करायला. म्हणून हे शरीर दिलं, इंद्रिय दिली, मुख दिलं, डोळा मुख बोलाया वचन. दिवसभर आम्ही वचन कसलं बोलतो? सत्यवचन. अहो कधीतरी विचार केला का मी आता जे बोललो ते खरं का खोटं बोलून? आम्ही खोटं बोल पण रेटून बोल बोल. आणि इकडं प्रमाण काय? बोलू ऐसे बोल जेने बोले विठ्ठल डोले. वा वा, तुझं बोलत विठ्ठलाला भीती वाटत्या, हे पात्र कशाला जन्माला घातलं म्हणून. फार अवघड प्रकरण आहे. अहो काय काय वेळेला माणसापरास मेंढर बरी गेली सांगून ज्ञानेश्वरी म्हणतात. आमचे महाराज म्हणतात हो, प्राणी संध्याकाळी 9 नंतर काही खात नाहीत, 7 नंतर बोलत नाहीत. बघा तुम्ही, चिमणी बोलते का, कावळा बोलते का, पोपट बोलते का? नाही. आणि आम्ही 7 नंतर किलबिलाट. सकाळी 5ला उठतात, चिव 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 चिव. आम्ही 5ला उठते, 8ला. सूर्य लोकाचे आम्ही राजे, सूर्य आल्याशिवाय आम्ही जाग होत नाही. म्हणून हे शरीर दिलं, त्याच्यामध्ये परमेश्वर स्वतः आला समजण्यासाठी. नाही तर कसा समजला असता? तो जर तिथे नसता, जीव रूपानं म्हणा नाहीतर शिव रूपानं म्हणा. अविद्या गेली तर तुम्ही शिव आहे. अविद्या अविद्या तरी कुठं आहे अविद्या? अहो अविद्यामध्ये सुद्धा अ काढलं तर विद्या आहे. अ नुसता काढा म्हटले. ज्यानं अ घातलाय की नाही सुनीलराव, त्यानं फार चतुरतेनं घातलाय. विद्या पण ठेवल्या, पण अ लावल्यामुळं अविद्या वाटायला लागली. पण ज्याला अविद्या, मला काही कळत नाही असं जे वाटतंय, तो कळणारा तिथं विद्यावान तिथं आहेच की. म्हणून तर म्हणतोय मला काय कळत नाही. पण मला काय कळत नाही हे सुद्धा कळतेच की. अण्णा सांगतात अंधारा खोली आहे, घोंगडं घेऊन बसलाय, पण काय दिसत नाही, पण अंधाराही दिसतेच की. तसं मला काय कळत नाही हे सुद्धा कळतेच की. त्या कळण्याचं तत्व जे आहे ते नाव आहे ईश्वर, ते नाव आहे आत्मा, त्याचं नाव आहे संवित, त्याचं नाव आहे स्वयंप्रकाश, त्याचं नाव संवेद्य, त्याचं नाव आहे चैतन्य, त्याचं नाव आहे पांडुरंग, त्याचं नाव आहे देव. आणि ते तुम्ही आम्ही आहे. आणि तो देव गेला, पांडुरंग गेलं, चैतन्य गेला, तो जीव गेला, तो देह बी गेला, आणि आता इकडं खाली आलंय. म्हणजे जसं
उंचावर सोडलेला दगड जसा घरंगळत घरंगळत खाली येतो का नाही, तसं हा जीव घरंगळत घरंगळत आता पहिला देव गेला, झाकला, जीव झाला, जीव झाकला, देह झाला, देह झाकला, उपाधी धरली, नवरा नवरी, इंजिनियर, डॉक्टर, वकील, आमका तमका, जात पात धर्म, कुठं आता घरगळत निघालाय बघूया आता पुढं. आणि महाराज आमचे म्हणतात देश काळ वस्तू भेद मावळला. कधी मावळला? सूर्य मावळला, आमचा सूर्य मावळला, सूर्य गेला नाही आमचा, मावळला. आणि संतांचा मावळला विश्वाभास, काय नवल उदयाला चंडांश. संत म्हणतात अरे माझं जे अस्तित्व आहे ते उदयाला आलं, उदयले भाग्याथा अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जो. हा संत म्हणतात आमचं हे उदयाला आलं. आणि आम्ही म्हणतो सूर्य मावळला, आमचा आत्मसूर्य मावळला, आमचं चैतन्य मावळलं गेलं नाही. मग जीव झाला, जीव नंतर देह झाला, देह नंतर इंद्रिय झाला, आणि इंद्रिय नंतर आता विषय झाला. शरीर अधिष्ठान, जीव करता भोगता झाला, बुद्धीमधले संस्कार घेतले, चित्तामधल्या वासना घेतल्या, मनामधले संकल्प घेतले, इंद्रियांचं साह्य घेतलं. आणि ह्या बाहेरच्या सृष्टीमध्ये ईश्वरानं केलेली ही सृष्टी आहे. काय बघा, मी काय सांगतोय जरा बघा. 5 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या. पहिलं सांगितलं शरीर, दुसरं सांगितलं जीव, म्हणजे मी नाही, ज्ञानेश्वर महाराजांनी. तुम्ही म्हणा तुम्ही कुठलं सांगितलं, मी काय सांगितलं नाही, ते ज्ञानेश्वर महाराजांनी मी सांगितलं, ते मी तुम्हाला सांगायला लागलोय रेडिओ सारखा. मी समजून घ्यायला लागलोय, तुम्ही समजून घ्या. शरीर, जीव, इंद्रिय. आता ह्यांना हालचाल करायला प्राण लागतोय. मग किती प्राण आहेत? 10 आहेत. त्यात खोलवर जात नाही. प्राण, अपान, व्यान, समान, उदान, नाक, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय. ते काय काय करतात ते तुम्हाला माहिती आहे, माहिती आहे. पण आता काय सांगायला वेळच नाही. वेळ कुठं आहे सांगायला. प्राण काय करतो? प्राण काय करतो? श्वासोश्वास करतो. मग श्वास कोण घेतो? नाही, श्वास कोण घेतो असं मी विचारतोय. हा, कोण घेतो? अहो प्राण घेतो. सांगितलं की आता प्राण. मग आता दिवसभरात तुम्ही असं म्हणता का हो मी श्वासोश्वास करतो म्हणून? नाही म्हणत. का? तिकडे लक्ष नाही. बरं, तू काम कोण करते? प्राण करतोय. हा, अपान काय करतो? खाल्लेलं पचवतो. पचवून काय करतो? मलमूत्र बाहेर टाकतो. मग पचवलं कुणी? कुणी? अपानानं. कुणी? आणि खाल्लं कुणी? खाल्लं कुणी? जीवानं. जीवानं खाल्लं. जीवाला खायला लागते? नाही, अहंकारानं नुसतं खाल्लं. खाल्लं नसताना खाल्लं. खाल्लं नाही, नुसता म्हणतोय हाणलं. काय केलं? काय हाणलं? पाप का पुण्य हाणलं? नाही, माणसाला फुकट मिळाल्यावर बरं वाटते, पण फुकट मिळालेलं पाप का पुण्य? मग ते हाणलं वाटते, भारी वाटते, लय भारी वाटते. पण अंगावर पडलेलं ते वाटत नाही. ते नंतर ज्यावेळेला उदयाला येते काय म्हणते? करू नये तो केला व्यापार, वा वा उतरी भार तुका म्हणे. हे आता करून ठेवलंय तेच उतरायला आता जमना, नवीन करायला लागले. मग हे प्राण श्वासोश्वास करते, आपण हे खाल्लेलं जे आहे ते मलमूत्राद्वारे विसर्जन करते, व्यान नाभी ठिकाणी राहते, ते सगळ्या अंगामध्ये वाहते, ते रस सगळं पुरवते. समान तो काय करतो तर ह्या सांध्यांची हालचाल करतो. आणि उदान, उदान काय करतो? कंठस्थानी राहतो आणि जीवानं केलेल्या पाप पुण्याचा बंद बांधून घेतो. मग नाक काय करतो? जांभया देतो. कूर्म काय करतो तर पापण्यांची हालचाल करतो. कृकल काय करतो? हे सगळं देवानं काय कसं बसवलं असेल त्याचं त्याला माहीत. बाबा खरंच, अहो काय
आश्चर्य किती आहे बघा. कडबा खायचं दूध तयार करायचं, किती आश्चर्य आहे सुनीलराव. कडबा घालायचा इकडून आणि तिकडून दूध निर्माण करायचं. तुम्ही करता? मग कुठला सायंटिस्ट करल? इकडनं कडबा घालायचा आणि तिकडनं दूध बाहेर काढायचं. सकाळी माझी म्हस 3 लिटर देत्या. तुझ्या म्हस कुणाची? त्याची आहे. मग कधीतरी वाटलं का हो म्हशीकडे बघून ईश्वराची म्हैस आहे म्हणून? वाटलं नाही. कुणाची आहे मग? प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे. भ्रमे, भ्रमानं सगळं म्हणायला लागलाय. ती ईश्वराची आहे. बैल कुणाचा? हा बैल हा बी ईश्वराचाच आहे. तोही बैल ईश्वराचा आहे. मग प्राण झाले. आणि शेवटचं, ह्या प्रत्येक इंद्रियांना कानाच्या ठिकाणी दिशा देवता आहे, डोळ्याच्या ठिकाणी सूर्य देवता आहे, जिभेच्या ठिकाणी वरुण देवता आहे, नाकाच्या ठिकाणी अश्विनी देवता आहे, त्वचेच्या ठिकाणी वायू देवता आहे, त्यानंतर वाणीच्या ठिकाणी अग्निदेवता आहे, हाताच्या ठिकाणी इंद्र देवता आहे, पायाच्या ठिकाणी उपेंद्र देवता आहे, शिश्नाच्या ठिकाणी प्रजापिता देवता आहे आणि गुदाच्या ठिकाणी नैऋत्य देवता आहे. अशा ह्या देवता इंद्रिय मिळून, इंद्रिय देवता आणि विषय मिळून दिवसभरातला सगळा व्यापार चालतो. पण दिवसात कधीतरी आम्हाला वाटते का की इंद्रिय, त्याची देवता आणि त्याचा विषय हे त्यांच्या त्यांच्या कर्मामध्ये कर्म करायला लागल्यात, प्रवृत्त व्हायला लागल्यात? नाही. आणि मी साक्षी आहे, मी आसंग आहे? नाही. खरं म्हटलं तर ह्या डोळ्यांचा रूप विषय आहे आणि त्या रूपाला काय केलेलं आहे? सूर्य ही देवता आहे. कारण सूर्य असल्याशिवाय डोळ्याला बघता येत नाही. आकाश, आकाशातला शब्द हा विषय आहे आणि दिशा ही देवता आहे. मग ती दिशा आणि आकाश आणि हे कर्ण ह्यांची त्रिपुटी आहे. मग ह्या त्यांचं कर्म घडतंय आणि मी त्या कर्माचा साक्षी आहे. मग ऐकत असताना मी त्या कर्माचा साक्षी आहे असं आम्हाला वाटते का हो? मी ऐकायला लागलोय, मी. म्हणून ते म्हणतात वदनी कवळ घेता नाम घ्या. का म्हणतात? कारण वदनामध्ये कवळ घालणारा हा हात, त्याची देवता ही जीभ, त्याची रसदेवता वरुण देवता, हे त्यांचं कर्म, हे यज्ञ चालू आहे. डोळ्याचा, रूपाचा, त्या रूपाच्या ठिकाणी असलेलं चैतन्य, त्या पदा आणि हितलं चैतन्य, ह्या दोघांचं हे सगळं चालू आहे असं अण्णा आम्हाला कधी वाटते? मग हा यज्ञ चालूच आहे की ना. ते म्हणतात की नाम घेसी करा यज्ञ पावलो पावली म्हणून प्रमाण आहे की. अरे ते कर्म करत असताना तू जर ते बघितलंस तर तो यज्ञ पावलो पावली आहे. ते आम्ही म्हणून आमचं ते नाम जप यज्ञ ते परम बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन. ते नाम म्हणजे काय? ज्ञानयुक्त नाम आहे. ज्ञानानं ते नाम म्हणजे तो भगवंत, त्याचं स्मरण कर्म करताना असतं तर आम्हाला ते कर्म बाधलं नसतं. त्याचं इंद्रियन, त्याचं कर्म त्याच्या नावावर टाकून आम्ही मोकळं झालो असतो अण्णा. पण आता काय झालंय? त्या इंद्रियांची कर्म ती सगळी जीवानं माझी नसताना माझी म्हणून त्या कर्माचं कर्तृत्व आपल्या ठिकाणी अहंकारानं घ्यायला लागलाय आणि आमच्या संचितामध्ये वाढवायला लागल्या. संत म्हणतात प्रकृतीची कर्म प्रकृतीच्या नावावर टाकून तू एक आसंग आहेस, अभोक्ता आहेस, तू एक जीव आहेस, तू अलिप्त आहेस, असं जर तू ज्ञान करून घेतलंस तर कर्माचं कर्तृत्व अहंकार तुला लागणार नाही. त्यामुळं जे भोक्तृत्व पुढे येणार आहे ते तुला प्राप्त होणार नाही. आणि जर कर्तृत्व नाही तर भोक्तृत्व नाही, मग तुला परत जन्म घ्यावा लागणार नाही. आणि म्हणून कर्म करताना आपण जागे राहूया.
त्या कर्माचं कर्तृत्व आपल्याकडे येणार नाही, तर अहंकार निर्माण होणार नाही. अशा पद्धतीनं सजग राहून दक्ष राहून जर आपण अलिप्त राहण्याची कला जर आपल्याला प्राप्त झाली तर कर्म होऊ नका. महाराज म्हणतात वृत्ती उठ नका, पण वृत्ती उठल्यानंतर आम्ही जाग राहायला पाहिजे का नाही. आमचं महाराज एकच उदाहरण सांगतो थांबतो, 8:11 झाली. आमचे महाराज सांगतात आपल्याकडे गोठा असतो ना, गोठा, मग गोठ्यात वासरू असते है की नाही. मग वासरू काय करते, मालक असतात ते काय करतात, ते वासराला धरतात आणि ते वासरू गोट्याच्या बाहेर येते. मग ते काय ओढते, उड्या मारते. मग ते जर वासरू कंट्रोल करायचं, वासरूला संयमित करायचं, त्या मालकाला जर कला असली तर मालक काय करतोय, ते कासरा थोडाच ठेवतोय, जास्त ढिला सोडत नाही. मग ते जर त्यानं मालक जर ढिला असला तर वासरू काय करते, मालकाला तसं कोटलं वासरू तर हे आतमध्ये अंतकरणात वृत्तीरूपी वासरू उड्या मारते. आणि आमचा मनरूपी कासरा जो आहे तो जर सोडला तर मग ते वासरू ह्या जीवाला घेऊन पसरू. कुठं पसरू, जिकडं वाट दिसल तिकडं पसरू. म्हणून ती वृत्ती उड्या मारायला लागली की कासरा आवळायचा. मग आता कधी वृत्ती उठली, आमचे महाराज म्हणतात वृत्ती उठत्या. काय वृत्ती बघा, गंमत सांगतो. सांगू ना का नको, थांबूया ना. काय सांगण्यासारखं भरपूर आहे, पण आपलं पुढं नियोजन आहे. मध्ये पाहे प्रसादाची वाट, द्यावे धुनिया ताट. आठवण होते हो जीवाला. का जीवाला कशाची आठवण होते आता, का तुम्ही जीव आहे तुम्हाला कशाला जेवणाची आठवण होत्या. असं कसं, परत भजन करायचं आहे आम्हाला. मग त्याच्यासाठी एक दिवस काय, तुकाराम महाराज 13 दिवस बसले होते, तू बस की जरा गप. सारखं तुकाराम महाराजांचं प्रमाण दिसतोयस, 13 दिवस बसले 13 दिवस बसले, तू 13 तास तरी बस गपचूप. नाही असं कसं महाराज, प्रपंच करावा नेटका मग परमार्थ विवेका. नेटका कर, नेटानं कर आणि हेच जोड. बसू नकोस, खा, सारखं खा. महाराज आमचं म्हणतात हे कंपोस्ट खड्डा आहे. कसला, तिकडं कडबा टाकला तर दूध निघतंय, इकडं दूध टाकलं तर कडबा बाहेर येतोय. फार अवघड प्रकरण आहे. तरी खायचं सोडत नाही, खाल्लं पाहिजे म्हणतात. खा. अरे खाऊन जेवढं मरतात ना तेवढं उपाशी राहून कोण मरत नाही. बघा कुत्री बित्री त्यांना काय होत नाही. डोळ्याचा डॉक्टर नाही त्यांचा, कानाचा नाही, दाताचा नाही, अस्थम्याचा डॉक्टर आहे का कुत्र्याचा, मांजराचा, कुठल्या प्राण्याचा, पक्ष्याचा आहे डॉक्टर असला. आपल्याला जेवढे कशी डॉक्टर लागते तो. मग काय माणसाचं प्रकरण झालं असेल बघा. म्हणून ती वृत्ती उठली. ती आम्हाला कुठल्या इंद्रियांची वृत्ती आहे, डोळ्यातनं बाहेर निघाली का कानातनं निघाली, ती बघून कुठं जाऊन कुठल्या विषयात अडकत्या. आणि आम्हाला आम्ही जे आहोत ना मूळ, ती खल्लास करून टाकते. काय करते, आणि जाताना सांगते तुला मी पार संपवला. कधी जाताना सांगत्या, 4 जणांनी खांद्यावर घेतला का नाही त्याच्या अगोदर म्हणते सायास करीसी. त्यावेळेला हरिपाठ म्हणते, प्रपंच दिनेनिशी हरिसीन भजसी कोण्या गुणी. अरे बजायचं होतं त्यावेळेला, हे नको ते भजत बसलास. आता काय भजन होत नाही, काय होत नाही. आता 4 लोकांच्या खांद्यावरनं आपलं जायचं आणि परत कुठं जन्माला मिळेल तिथं आणि जायचं. नको रे बाबा, चला जाग होऊया हां, आणि अभ्यास करूया. प्रकृती करी कर्मे ती म्या केली म्हणे भ्रमे. येत करता येणे नामे जीव बोली जे जीव. तो प्रकृतीची कर्मे अज्ञानानं अहंकारानं मी केली म्हणतो आणि पुनरपी जन्माला प्राप्त होतो. असा हा जीव संतांच्या सहवासात, सद्गुरूंच्या सहवासात, शास्त्रांच्या सहवासात, श्रवण मनन निदिध्यासन सत्संग सद्विचार याच्या सहवासात राहिल्यानंतर शुद्ध होतो.
संस्कारित होतो आणि मग प्रकृतीची त्याचं जे संबंध आहे सांख्यांचा, ही प्रकृती आणि मी पुरुष असंग आहे हे ज्ञान त्याला होतं आणि मग पुढं ती तुमची अवस्था जी आहे ती जीवनमुक्त. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री